काल एक विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिवस एक बैलचं मैदान पार पडलं आणि या मैदानात आपल्या सर्वांचाच लाडका दशमिंद केसरी बाकासूर अचानक दाखल झाला. बाकासूरनं काल आपल्याला धप्पा दिला आणि बाकासूर सोबत शिव होता. गटाला दोघांची हार झाली, काही कारणास्तव गाडी फॉल झाल्यामुळे. खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते, चालायचं. पण आज असंच एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय महायुती केसरी 2025 काजड या ठिकाणी. या मैदानात बाकासूर येणार का? तर मित्रांनो, कालच बाकासूरची हार झाली आहे आणि हे मैदान काजड या ठिकाणी पार पडते महायुती केसरी. या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे 1.5 लाख, 2 लाख, 1 लाख, तर पण तीन नंबरला 75,000, क्वार्टर फायनलला 1 नंबरला 7,000, 2 ला 6, तर 3 नंबरला 5,000 बक्षीस असणार आहे. या मैदानात बाकासूर येणार का? तर मित्रांनो, बाकासूर या मैदानात आपल्याला पाहताना पाहायला मिळणार नाही. कालच गटाला हार झाली आणि असं अजून एक भव्य दिवस 2 दिवसानंतर मैदान आहे. या मैदानात बाकासूर नक्कीच 100% आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आज आणि उद्या बाकासूर 2 दिवस आरामावर असणार आहे. तर बाकासूरला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय आज या महायुती केसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.